तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमच्या आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, शुक्रवारी स्वामींचा प्रकट दिन होता. तर त्यासाठी मम्मीने जे नारळ घेतलेले त्याची करंज्या बनवल्या आहेत प्रसादासाठी. ते करंजे रेडी आहेत, तिला टाकायला ठेवलं आहे. तर आता इथे करंज्या बनवून झालेल्या आहेत. संध्याकाळची वेळ आहे. तर आता संध्याकाळची वेळ आहे. आम्ही आता जातोय खाडीत. तर खाडीवर जातोय. हो. तर मित्रांनो, आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आज आहे विनायक चतुर्थी. तर आम्ही आज जातोय गणपतीच्या मंदिरात. चला. तसं ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे, पण याच्या जस्ट बाजूला स्वामींचं मठ आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे देवीचं मंदिर. आणि मी जे तुम्हाला मागाशी बोललो ना, स्वामींचं मठ, ते असं प्रकाराने दिसतं बघा. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की हे जे सगळं मंदिर आहेत, जे स्वामींचं मठ वगैरे हे सगळं मंदिर आहेत, हे सगळं ऐरोलीमध्ये आहेत. आणि जेन्युइनली सांगतो, हे जे मंदिर आहे ते गेल्यावर ना एवढे गुड वाईब्स होते ना की तुम्हाला काय मी सांगू. आता आम्ही आलो खायला वॉटरमेलन. मग सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन झाल्यावर मग आम्हाला अचानक आठवण आलं की आता आम्हाला भाजी घ्यायला पण जायचं आहे. ही लसूणची पात आहे. लसूणची पात आहे. लसूणच्या पातीची भाजी लसूणच्या पातीची आज मम्मी भाजी करणार आहे. तर आता बघूया मम्मी कशी करते भाजी. चला. आणि ते तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तर चला. तेल उडालं. मिरची पावडर टाकते, एक चमचा. थोडीशी धना पावडर, चांगली मिक्स करायची आणि 5-10 मिनिटं वाफेवर ठेवायची. तर 5-10 मिनिटं असं शिजवून ठेवून मग आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे. मिक्स करून घेते. तर हा होता आमचा ब्लॉग. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय, टाटा.